नमस्कार मंडळी, मी स्मिता. आपल्या यूट्यूब चॅनलवरती तुमचे खूप खूप स्वागत आहे. तर मी आज तुम्हाला गादीचं कवर कसं शिवलं हे दाखवणार आहे. तर खूप छान पद्धतीने आपण गादीला कवर शिवू शकतो. तर आपली गादी असते त्यावरती धूळ बसते आणि गादी घाण होते. असं वाटतं की गादी फेकूनच द्यावी, पण असं न करता आपण व्यवस्थित कवर शिवून गादीला बसवू शकतो. तर घरच्या घरी आपण हाताने सुद्धा हे कवर शिवू शकतो. मी मशीनवरती शिवलेलं आहे, तुम्हाला दाखवते. कसं कसं शिवलं आहे ते तुम्ही व्हिडिओमध्ये बघा, म्हणजे तुम्हाला समजेल. तर मी शॉर्टकटमध्ये तुम्हाला दाखवलेलं आहे. तर एक साडी घ्यायची, त्यानंतर आपली जी कोणती गादी असेल त्या गादीचं माप घ्यायचं आणि एक साडी आपण कोणतीही घेतली आहे त्या साडीला ते माप पूर्ण टाकून घ्यायचं. लांबीला साडी भरपूर होते, लांबीतून साडी उरते. तर जी उरलेली साडी आहे ती आपण कट करून घ्यायची आहे. तर साडीचं माप टाकताना आपण गादीवर डबल साडी टाकायची आहे, एकावर एक अशी मुडपून साडी टाकायची आणि जो शिल्लक राहतो तो कपडा आपण बाजूला कापून घ्यायचा आहे. साधारण आपला जेवढा पदर आहे तेवढा पदर कट होतो आणि तिथून जी साडी आहे ती आपल्याला साडी ह्याच्यासाठी वापरायची आहे, गादीच्या कवरसाठी. तर तो पदर आहे त्याच्यामध्ये पण आपल्याला एक वीतभर कपडा फाडून त्याच्या पट्ट्या करायच्या आहेत आणि ते नंतर गादीच्या उंची एवढे पट्ट्या कापून घ्यायच्या आहेत आणि जेवढं रुंदीला कमी पडते त्या साईडला आपण त्या जोडून घ्यायच्या आणि नंतर मग सगळीकडून टिपा मारून घ्यायच्या, म्हणजे गादीला व्यवस्थित कवर बसतं. तर अशा टिपा मारून घ्यायच्या, व्यवस्थित अशा टिपा मारून घेतल्या की गादीला कवर चांगलं बसतं. तर सुरुवातीला 2 टिपा मारायच्या आणि नंतर मग सिंगल टिप मारली तरी चालते. आणि आता ही गादीचं समोरची बाजू आहे तर त्याला मी काठ मुडपून टिप मारणार आहे. म्हणजेच कोणी गोट घालतं तर कोणी हे करतं, टिप मारतं. तर मी टिप मारून घेतलेली आहे. तर टिप मारल्यानंतर साडी उसवणार नाही किंवा छान दिसते साडी. तर इथेच आपल्याला नंतर बांधायसाठी आपण करणार आहोत. तर साडी मुडपून मी समोरून पूर्ण टिप मारून घेतली आहे आणि साईडनी आपल्याला जॉईंट करून नंतर एक एक टिप मारायची आहे. 3 पट्ट्या होतात, म्हणजे 3 वेळा आपल्याला टिप मारायची आहे. नंतर दुसऱ्या साईडला 1 वेळा अशी टिप मारायची आहे. लांबीला 3 वेळा टिप मारायची आणि रुंदीसाठी 2 वेळा टिप अशी मारायची आहे. तर समोरून जर अगोदरचीच टिप असेल तर मारायची गरज नाही, पण ह्याला नव्हती, मी कट केलेलं होतं. तर कट केलेल्या भागाला अशी टिप मारून घ्यायची. तर अशी लांबीला मी घेतली आहे साडी, आता तुम्ही बघू शकता. आता तिथून मी दोन्ही पदर जॉईंट करून घेणार आहे. दोन्ही पदर जॉईंट केल्यानंतर मग आपली साडी व्यवस्थित बसते. तर आता हे बघू शकता तुम्ही, ही पट्टी आणि मूळ साडी हे दोन्ही मिळून मी जॉईंट करणार आहे. ही जॉईंट केल्यानंतर त्या पट्टीपासून एकदा आपल्याला टीप मारायची आहे. तर बघा, ही अशी मी टीप मारली आहे. सुरुवातीपासून शेवटपर्यंत ही टीप मारायची. टीप मारताना मधून टीप मारायची नाही. शेवटचे जे 2 टोक आहेत, म्हणजे तोंडाच्या बाजूनी आपल्याला टीप मारायची आहे. इकडून मारलं तर खालीवर होऊ शकतं, म्हणून आपण दोन्ही टोक जुळवून टीप मारून घ्यायची आहे. तर बघू शकता माझे हे दोन्ही बाजूचे टोक जुळवून एकदम परफेक्ट अशी शिलाई झालेली आहे. तर मध्ये मध्ये जॉईंट दिलेले आहेत, ते तुम्ही बघू शकता. असे जॉईंट देऊन अशी पट्टी जोडून घ्यायची आहे साईडला. तर याच्यामध्ये तुम्हाला मी पूर्ण कवर दाखवलेला आहे. तर नक्की तुम्ही एकदा कवर शिवून बघा. आणि आता मी इथे बंद तयार करत आहे. एकच मोठा बंद करायचा आणि आपल्या मापाने ते कट करून घेऊन टिप मारायची. ह्या 4 पट्ट्या मी बनवल्या आहेत, तुम्ही कितीही बनवू शकता. तर 4 पट्ट्या बनवून मी टिप मारून घेतलेली आहे. 4 पट्ट्या जॉईंट करून घेतल्या आहेत. गादीला हे कवर घालायचं आणि नंतर याच्या गाठी बांधून आपण गादी एकदम व्यवस्थित ठेवू शकता. नक्की एकदा तुम्ही घरच्या घरी कवर शिवून बघा आणि गादीला घालून बघा, म्हणजे तुमची गादी एकदम फ्रेश आणि स्वच्छ सुंदर दिसेल. बाय.